झेलो गहिरा मजरा किले झेलो गहिरा मजरा पानी कार भरे निसखा कार भरे हे माधव गजबा हे माधव गजबा सावरिया से नयना चार लागी कल जमा लागी कल जमा लागी कल जमा तो माधव 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 बहुत बढ़िया महिमा ऐसा संताचा अवधि पाया पे सफल ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा ये अवधि पाया पे सफल अवधि पाया पे सफल ऐसा संताचा महिमा महिमा ऐसा संताचा नंदिया क्या
दबा जा अपन मस्ते दबा हाँ जाने बोला याची सीमा 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 जाने बोला याची बोला याची जाने बोला याची सीमा जाने बोला याची जाने बोला बोला याचे सीमा 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 ऐसा संता महिमा महिमा ऐसा संता महिमा सांग कुणाला कळ आपल्या जीवात एक कुणाला कळ आपल्या जीवाची रुचे कुणाला बघा या रागात एवढी मजा आहे. पहिल्यांदा तुम्हाला गाऊन दाखवलं ती भीम क्लासची चीज आहे. नंतर गायली ते धाणी रागाची. धाणी आणि भीम क्लास दोघं मावस भाऊ आहे. एकाला झाकावून एकाला काढावं. गण
थोडीफार थोडंच मारण्यात आणून दिलं. झाली बोलायाची सीमा. हो, हो, हो. जोरात धावू नका, माझी गाडी 10:30च्या पुढे अजिबात जाणार नाही. आणि पळाल्याच्या नंतर चांगलं उगत नसतं का पुरी महाराज? उगत काय चांगलं उगत नसतं. ऐसा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा. तीर्थ पर्व काळ येते पाया पे सदा
सखल किंवा अवघी पाया पे सखल. देवळीकरांच्या गाथ्यामध्ये आणि गाथ्यामध्ये थोडा फरक आहे. हा, त्याच्यामुळे कोणी चाणक्य बुद्धीचा असलं तर त्याला मी अगोदर अपवाद सांगतो. अवघी पाया पे किंवा येते पाया पे सखल. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा झाली बोला या आचे सीमा विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलाभम जगनीत पाणी मंडनम मंडनम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सर्वस्य विठ्ठलं चिंतयामि मनोरंग कृपथम मनमुन दुसरे चरण संदाजिया यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ धरार्थावतर कलाकांकते ज्योति कामति वक्रम खलाणेशवादा पनुदारि दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजित देवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा देवा तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरी जयांचे गेली स्मरण होय सगळं विधीचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंच्या नमस्कार. आता आपल्या हृदयीच उतरण बले वरी वैसू पावले श्रीगुरूंचे मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या भजन करी महादेव. त्या जोडे ऐसा संतांचा महिमा झाली मला याची सीमा. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करिताने अलंग पुष्प अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या नसीम भक्ती करणारे राजा छत्रपती शिवरायांच्या श्रद्धास्थान असणारे जगद्गुरु तुकोबर यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा संतांचा महिमा वर्णन करणारा अभंग आहे. पिरजापूर नगरीमध्ये नव्हे या प्रति पंढरपूर नगरीमध्ये गेल्या 42 वर्षात दुसऱ्या दिवसाचं पुष्प माझ्याकडे समर्पित केलंय. पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित जालना भोकरदनचं वैभव असणारे असं मला विसरून जातो मी अमोल महाराज, आदरणीय भागवत महाराज, आदरणीय संभाजी महाराज, आदरणीय शिवाजी महाराज. संभाजी महाराज मला तो शिवाजी आले असतील आवडतो. तुम्ही जगन महाराज तर त्याचे भाऊ काय हा चेहऱ्यावर वाटतं मॉडेल सारखंच दिसलं मला. धोतर जर घातलं असतं तेच वाटलं. काय खूप दिवस निघून गेले. तुम्हाला आठवत नसेल एखाद्या वेळेस वडसेच्या दळवीपणे माझ्या काल्याचे कीर्तन पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि तुम्ही माझा काल ऐकायला होते आलापूरमध्ये सिद्धेश्वर संस्थानला. जवळपास मला तरी वाटतं 14-15 17 वर्ष झाले, जवळपास 17-18 वर्ष झाले. तेव्हा तुमची जरा तब्येत बरी होती. मी विचारलं आले मुला ते पुरी महाराज ते म्हणले अजून आहे आमच्या ज्येष्ठ तेज. कारण ज्यावेळेस मी तुमच्या भागात फिरलो ना, तुमच्या भागात फिरलो तेव्हा शिवाजी बाबा, शास्त्री महाराज, विठ्ठल शिरसाट सगळे आळंदीला शिकत होते. तुमच्याकडे जे युवा कीर्तनकार सध्या याच्यासारखे होते. हे बसले का पुढे येऊ
अडवणे बा बंद कर बाबा नसल तो का तो काळ 93-94चा काळ तेव्हा तुम्ही नसेल तुम्ही त्यावेळेस खूप गोड असा कार्यक्रम तुमचा कार्यक्रम फार मोठा झाला ब्रह्मपूजीने ज्यांना मी जोग बाबाच्या संस्थेतून ज्यांनी नामांकित असे विद्यार्थी घडवले दगड तयार केले असे असणारे आमचे भगीरथ बाबा त्यांनी हे रोपटं लावलं इकडं आणून किती मंद विद्यार्थी असला महाराज त्याला तयार करायचं जर ठरलंच बाबाने ते बाबाने तयारच केला तदनंतर काशी शिष्य संस्थानचे आदरणीय दयानंद बाबा तुमच्यावर चांगल्या चांगल्या लोकांची कृपा आशीर्वाद होता आदरणीय जोग महाराज संस्थेचे श्रेष्ठ विद्यार्थी रामरावजी ढोक बाबा यांच्या मुखारविंदातून तुम्ही रामकथेचा खूप असा सुंदर गोड रसपण किती उत्सर्वने केला आहे आता 42व्या वर्षात या वर्षी सुद्धा माझे भाऊच म्हणतो मी त्यांना शिवानंद भाऊचा तुमच्याकडे भागवत कथा चालू आहे भागवताची ना हा गोड असे भागवत कथा तुमच्याकडे चालू आहे आणि या सर्व पुष्प गुंफण्यासाठी सुंदर असं असणारे मृदंग अलंकार माझं कीर्तन त्यांनी पहिल्यांदा वालच्याला वाजवल्याच नंतर भेटच नाही पुन्हा काही आठवण मी विसरत नाही अजून माझ्या ध्यानात राहतो शंकर अनपटन ते होते गायला आणि ते वाजवायला होते सुंदर असा सिस्टम भोकरदांचाच का आवतलंच पेरजापूर मध्ये एवढं सुंदर सिस्टम तुम्ही आणलं करतात का किंमत तुमची हे सगळे करतात ना हा काय करायचं बरं का आता तुम्हाला मागाशी माझा राग आला असेल येऊ द्या राग तिथून काहीतरी फेकून मला हाना हा काही असं राहून घ्यावा मग ते खाली पूर आली काय गायकाला तुमचं काही लागत नाही तुमचं बोट लागतं फक्त पण ते बोट असं हाताळलं पाहिजे केसाच्या जाडीपेक्षा कमी हा मागाशी त्यांचा आवाज लागला नाही ना तेव्हा आपण उघडं पडू द्यायचं नाही तुम्ही म्हणजे तलवारीच्या पात्यावर चालणारे तुम्ही कीर्तन करायपेक्षा तुम्ही पुढचे तुम्ही जर सांभाळलं ना हे कधीच कोण म्हणत नाही मग पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो लोकसभा असो विधानसभा आलो आलंच पाहिजे हे सगळं तुमच्यावर आहे असो परिहार लांबलचक देत नाही कारण परिहार लय मोठा लांब होता अभंग जगद्गुरु तुकोबा राहायचा सगळ्यांचं नामदर्शन करीत नाही तुम्ही सगळेच देव आहात आणि ज्यांचं नाव विसरलं ते महादेव विठाल जवळपास 17-18 वर्षानंतर पुरी महाराजांनी मला शब्द टाकला होता महाराज आमच्याकडे कार्यक्रम देताल का मला देईल ना मी काही VIP मधला नाही म्हणलं 75-80-1 लाखापर्यंत माझ्याकडं ते नाही लोक कोणते असतात ते एजंट का म्हणजे मला तेवढं मराठी शुद्ध बोलता येत नाही मी खेड्यातला माणूस आहे एजंट पण नाही म्हणलं माझ्याकडं पण त्या 17-18 वर्षानंतर योग लागतो बा धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तू त्याला धन्य काळ वेळ असल्याशिवाय मला तुमच्याकडे येता आलं नाही फक्त निमित्त ऐकलं कृष्णच बऱ्याच ठिकाणी संगीत हार्मोनियमचं देत असताना त्यांनी मग असे फोन केला एक महिन्याच्या अगोदर की बा महाराज आम्हाला कार्यक्रम पाहिजे म्हणलं काही हरकत नाही आणि मला आनंद वाटला की ज्या गावामध्ये गायक तयार झाले ज्या गावामध्ये कीर्तन तयार झाले सोमनाथ बापुडे आज कीर्तनाला गेले का बरं 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 वा एक विशेष आनंद आहे पूर्वीचा काळ असा होता 30 वर्षाबद्दल महाराज कुठंतरी कीर्तन ऐकायला भेटत होतं आता सुकाळ आहे कुठंतरी ऊस मोडून आणला की तो घरापर्यंत येत नव्हता आता मुळ्याच्या मुळ्यावर अस्तर पडतं तरी कोणी खात नाही आता तसं झालंय फक्त ते जोपासलं गेलं पाहिजे महाराज एवढं सोपं नाही बरं काही नाही येताना असं येतं ते पण जाताना डोळीचं पाप लागू तेवढं झटकन निघून जातं माणूस का फुगला ना पुरी बाबा एकदा का फुगला ना त्यो फुगाला वेळ नाही आणि वस्त्राला सुद्धा वेळ नाही गाणं शास्त्र पांडित्य याच्या पुढे लावावं लागतं महाराज लावावं लागतं मी तो पण जाऊ दे दोरी
एकची घोंगडी पांगरू हारी मी तो पण जाऊ दे दुरी. मग ती सरस्वती माता ओसंडून आशीर्वाद देते. नुसतं तुम्ही पुढे चला आणि ती पाठीमाग असते. किती पाठीमाग राहते? प्रारब्ध हे पाठीगा, प्रारब्ध हे पाठीगा, प्रारब्ध हे पाठीगा, प्रारब्ध हे पाठीगा. नसरे पुढे चालत, नसरे पुढे चालत, प्रारब्ध हे पाठीगा. ते महाराज सरतच नाही. जगद्गुरु तो गोबर आहे. सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर उठलेला आहे. इंद्रनेत्रावर स्नान झालेलं आहे. पूजा करून आटोपलेला आहे. भामचंद्र डोंगराकडे निघालेला आहे. 14 टाळकऱ्यापैकी कोणीतरी साधक सोबत असायचं. काल नामाचं महत्व ऐकले असेल, पण नामाचं महत्व कुणाच ऐकावं? तो सांगणारा कोण आहे? त्याचा अधिकार आहे का सांगायला? एखाद्या सप्ताहामध्ये आला तुमच्या, मला 10 मिनिटं द्या, मी व्यसनावर बोलतोय, दोन्ही खिसामध्ये दोन्ही कटर आहे, बोलायचा अधिकार आहे त्याला? एका हातामध्ये सिगारेट आहे, बोलू शकतो ते व्यसनावर? नाही. मग कोणीही तुम्हाला कोणी वेळ नामचिंतन करा, कोणाचं ऐकायचं आहे का? नाही महाराज. ज्या सकल संतांनी देव आपला केलेला आहे, देव अंगीकृत केलेला आहे, नुसता देवच नाही तर त्यांचा महिमा वाकण्यासारखा आहे. एवढा मोठा महिमा आहे की त्या महिम्याचं विवरण सुद्धा करतात नाही. विवरण जगद्गुरु तुकोबर आहे. एक त्रेटक नजर लागलेली आहे आणि त्रेटक नजरातून विवेक फांदीला शब्द बाहेर पडला. अलिंगनाकडे जनगडाची देखणी वचललेले अलिंगनकडे लिहिला. प्रश्न पडला जनगडाला, आलिंगन घडावं कोणाचं घडावं? नाव नाही. भागवताचं आलिंगन घडावं का महाराजांचं घडावं का बनकर बाबांचं घडावं का पुरी बाबाचं घडावं? नावच नाही. उत्तरकांड मार मजेदार दिलेला आहे. मोक्ष सविजता जोडे. मग मोक्ष जर मिळणार असेल मग मिठीपुराला मारायची काटेरी झाडी झोडपाला, गटारीत लोळत पडलेल्या माणसाला मिठी मारायची की ज्या मिठीने मोक्ष तुमच्या पुढे आहे, साविजता मुक्ती तुमच्या पुढे नाहीये. त्याची संधी बघा कशी साधली आहे. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. पूर्वीच्या काळामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये जोड्या लावायचे होतं, जोड्या अशा लावायच्या. त्या पद्धतीने बघा आलिंगन घडे, इकडे मोक्ष मिळतोय पण कुणामुळे? तर हा शब्द उचला संतांचा. संतांचा महिमा नुसतं संत उचलाचा आणि त्या आलिंगनाच्या पुढे ठेवायचं. पुढचा दृष्टांत मार्मिक दिला. तीर्थपर्व काळ. जर त्या काळामध्ये मला माहित नाही, फक्त ऐकून होतो, मुंगूस आणि सर्प जर एकत्र येत असेल, काय होतं तुम्ही त्या काळात हे सगळं? होय पुरी बाबा, तुम्ही ज्येष्ठ म्हणतात. सर्प आणि मुंगूस एकत्र येत होता. हा उंदीर का? सर्प आणि उंदीर एकत्र यायचा. हा 2 मुंगस आणि 1 उंदीर एकत्र यायचा. आता हे जर बघितलं दोघांचं, हे मित्र होते का वैरी होते एकमेकाचे? मग दोघं वैरी असताना जवळ येणं हे कसलं कारण होतंय? याचं जर कारण जर शोधलंय ते शिकण्यासारखं आहे की किती एकमेकाच्या परस्पर विरोधात असताना आतून कसं राहायचं. आता तुम्हाला अनुभव आलाच असेल, तुमच्या तालुक्याचा लय गोड अनुभव आहे. वर किती विरोध असेल तुम्हाला हेच येतं का? तुम्हाला सोयगाव मध्ये येत नाही ना, शिरोड, हा आंबाई शिरोड मध्ये येते. हा ते सारखाचे दोन्ही, मी काही अडचण नाही. इकडं तिकडं सारखाचे. विठाला आशीर्वाद तिकडचे, तिकडचा आशीर्वाद इकडचे.
आहे ना, बरोबर ना? हा, यांना दाजीला माहिती आहे बा. विठाला ते बघितल्याच्या नंतर कुठल्या तरी संताचा स्पर्श त्या जाग्याला झाला. या जागेला संतांचा स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्यानंतर उन्हाळ असणारी जागा, सुशान असणारी जागा, त्या जागेला तीर्थ तयार झालं. तीर्थ पर्व काळ पण हा उत्तरकांड पुढे टेकवायचा. येते पाया पे सतोळ. जर चरण स्पर्श झाला नसता, या जागेला त्यांचा स्पर्श झाला नसता, तर पर्वकाळ तिथं तयार झाला नसता आणि तीर्थ हे नाव रूपाला आलं नसतं. म्हणून तीर्थ पर्वकाळ येती पाया पे सखळ. ऐसा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा. साधकाला प्रश्न पडला, म्हणले संतात जर एवढं सामर्थ्य आहे, मग आम्ही नेमकी भक्ती कोणाची करायची हो? देव सोडून द्यायची की काय? देवाचे मंदिर बंद करायचे की काय? म्हणले का? म्हणले तुमचं तर वाक्य रचना आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. देवाची सेवा केली तरी ती देवाला प्राप्त होणार आणि संतांची सेवा केली तरी ती देवाला प्राप्त होणार. कोण म्हणताय? संतांचा अनुभव आहे. ऐसी वेद भेटे ग्वाही, ऐसे वेद भेटे ग्वाही, ऐसे वेद भेटे ग्वाही, ऐसे वेद भेटे ग्वाही, ऐसे वेद. संता विना प्राप्ती नाही, देवांपर्यंत जर जायचं असेल तर संताशिवाय पर्याय नाही. संताविनो. बरं सांगायला काही एखाद्या येडागबाळाने येऊन सांगितलं नाही. ज्याने जग निर्माण करावं, ज्याने जगातला जीव निर्माण करावा, ज्याने जगातल्या जीवाला बोलावं, नवे नवे जगाची सत्ता त्याच्या हातामध्ये. चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवितो? हरी बिन या बोलविला वेद बोले, या चालविला सूर्य चाले, या हलविल्या प्राण हले, जगात ते चाले. तुझी जानते में बेटा तू बोलली, तुझी जानते में बेटा तू बोलली, हरी सूर्यासी चालने तुझी अमर, सूर्यासी चालने तुझी अमर. ऐसा तू समजला ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समजला ब्रह्मांडाचा धनी, टाळ्या वाजवा जोरात. प्रयोग करून बघितला चांगल्या. हा, फडकरी चालीमध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये जर बदल केला तर खूप चांगलं आहे. फक्त काठायला लागायचा. हा, काठाला लागणं महत्वाचं आहे. गोड. हा, सध्या आता मार्केटला आहे तुम्ही, चांगलं आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला. काय प्रमाण होतं तुमचं? ऐसा तो समर्थ, ब्रह्मांडाचा धनी. हा, तो ब्रह्मांडाचा धनी आहे आणि सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. बोलवण्याचं सामर्थ्य, चालवण्याचं सामर्थ्य आहे. असं सामर्थ्य असणाऱ्या ज्या घोरण्यातून वेदांत बाहेर पडला, याच्यासाठी मला तिकडे जावं लागलं आणि त्या वेदांताने प्रमाण दिलं. ऐसी वेद देते ग्वाही. संताविना प्राप्ती नाही. जर संत आलेच नसते, त्यांना थांबवलंच नसतं त्या सरपटणाऱ्या प्राण्यांना, तर इथं देवच उभा राहिला नसता. देव उभा राहिलाच नसता तर यज्ञ झालेच नसते. यज्ञ जर ठरलेच नसते तर तुला रामचरित कथा ऐकायला भेटलीच नसते. गोड गोड असे पूर्व काळात मी ऐकले आणि गोड असं रसपान
आमचे आदरणीय फुके महाराजांच्या मुखरुंदातून तुम्ही गोड असं भागवत कथा ऐकत आहे. किती गोड आहे ती, किती गोड आहे, किती गोड आहे. हा विठा घे माय बेटे ना, हा विठा घे माय बेटे ना, हे हा विठा घे माय बेटे ना, हा विठा घे माय बेटे ना, सबळी काही बेटे ना. अरे एवढं सोपं नाही बाबा, अरे हळू बाबा तुमचं लय चांगलं आहे. काय सांगा आम्हाला लय त्रास झालेला आहे त्याचा बसत असताना. तुम्हाला रेडीमेड प्लेट भेटतात सगळ्या. झोपत नव्हतो मी. जर चीज बसतीच नाही तर जेवण करीत नव्हतो. जर चीज बसलेली ना मी जेवत नव्हतो. असं चाललं तुमचं जनकंदन का मारतो वाटतं. जवळी आहे परी भेटेना, भेटेना जवळी पण ती भेटत नाही बरं का. तिला भेटण्यासाठी सुद्धा सहज भेटत नाही. सहज नाही. संतांचा महिमा सांगणारा अभंग आहे. पण संताची भेट होईल का. आपला गोकर्णचा बाजार कधी असतो, शनिवारच्या बाजारामध्ये. कधी झाले का भेट पुरी बाबा तुमच्या आतापर्यंत. बाकीचे माझे काही कोणी ओळखीचे नाही जास्त. तुम्हाला जवळ घेतो ते म्हणताना सारखं मलाच कसं आरी टोचतो. पण एक विचारित राहत. संतांनी कधी असं नाम निदर्शन केलं नाही. मी संत आहे, मी संत आहे, मी संत आहे. फक्त पाट्या लागल्या. विनोदाचार्य, आमका आमकाचार्य मला लावायची हो पाठी. पण मी 18 पुराण मध्ये असं गुंडाळलं. मला ते सापडेनाच. 18 पुराण पाहिले, 6 शास्त्र पाहिले, 4 वेद पाहिले. मला लावा वाटते पदवी, पण ते भेटणच नाही. संत भेटले पाहिजे मला. संत जर भेटले ना तर मग बघत. पण संतांच्या लक्षणावरून तरी संत ओळखू येतील ना. मग संतांचे लक्षण कोणते. तुमच्याकडे संतांचे लक्षण कोणते बरं. असं लय मोठं घोळका दिसलाय मग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिने घेऊन गेले की मग बहुत प्यार करती है. हे लागल लागलं आजकाल. नाही तर हे आमच्या गाठ्यात नाही आणि माथ्यात पण नाहीये. पण त्याला नावीलाच होतोय. ते संत नाही. संत तेच संत ज्यांचा विठ्ठल आहे. विषय तू त्यांचा झाला नारायण ते संत. अजून कोणते संत. पतिवर्ते जैसा प्रतार प्रमाण. पतिवर्ते जैसा प्रतार प्रमाण. अमनारायण ऐसा परे. अमनारायण ऐसा परे. अमनारायण ऐसा परे. ऐसा परे. पतिव्रतेचं हृदय जसं आपल्या पतीशिवाय जळत ना, जळत.
संतांचे शब्द जर बघितले ना महाराज, असे कोरलेले कोरलेले. हा आता जळत की नाही मला सांगता येणार नाही. थोडं तिखट बोलतो, मला तुला मिरची लवंगी मिरची खायची सवय असल्यामुळं तिखट जास्त खातो मी. आज ठेचाच खाल्ला मी. तिचं हृदय जसं त्या पतीशिवाय जळतय ना, तसं नारायणासाठी जळलेला तो संत, किंवा जो कधीही 6 जणात एकत्र राहतच नाही, कधी 6 जणात एकत्र राहत नाही तो साधू. आणि त्याने एकत्र राहूच नाही जर साधू व्हायचं असेल तर त्याने कधी काय करावं, कधी सुद्धा त्यांच्यातून वेगळं निघावं, 6 जणातून वेगळं निघावं. बरोबर नाही बाबा? प्रमाण देऊन सांगतो. सांगते तुम्हासी वेगळे निघा, तुम्हासी वेगळे निघा, सांगते 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 तुम्हासी वेगळे निघा, वेगळे निघाली संसार बघा, निघाली संसार बघा, सांगते तुम्हासी वेगळे निघा, सांगते तुम्हासी वेगळे निघा, वेगळे संसार बघा, वेगळे निघाली संसार बघा, सांगते तुम्हासी वेगळे निघा, सांगते तुम्हासी वेगळे निघा, वेगळे वेगळे निघताना उद्या घरी गेल्यावर म्हणा आम्हाला आता एकत्र राहायचं असंच ना. हा तुम्हाला वेगळं काढायला नाही आलं, कोणाला काढायचंय? नंदा विकिल्या चौथी जमीन चिन्ह ते तुमच्यात बसलेली. आता कुठं जाते होणार असून मी त्या घरचा एपिसोड निघून जाईल ना. होणार मी त्या घरची की अभंगातलंच आहे नाही मग हे कशातलं आहे? नवऱ्याची बायको ही कशातलं आहे? अजून कोणतं आहे तुम्हाला माहित नाही? नक्की ना? ते काय होमनिष्ठात याच्यातून वेगळं नाही का? जी नणंद आहे ती नांदू देत नाही, ती बुद्धीचं आणि त्या मनाचं सारखं दैनंदिन चालू असतं. कीर्तन कधीतरी ऐकलं जाईल पण हा एपिसोड निघून जाईल, त्या दोन विधोतून वेगळं निघायचं आहे. नंद विकिल्या चौकी जणी गव्हाचे दिवसी देवविली मावसे मजला वेडी म्हणता कैसी सांगते तुम्हासे वेगळे निघा, सांगते तुम्हासे वेगळे निघा. दृष्टांत सिद्ध जाता उभी सांगतो. झड झडोनी वहिला निघ मोठ्या बापात असंच का? ज्ञानेश्वरी पारायण कोण करतो इथं? चालू आहे ना? तुम्ही करता का? नाही का महाराज? नवनाथ बा ये भक्तीची वाटेला पावसी इजवे अंग. मौली ज्ञानोबा सांगतो तू काय कर, अरे उठ 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 उठ, झड झडून वहिला नाही. ये भक्तीचे वाटेला, यातून तू वेगळा हो रे बाबा, वेगळा हो आणि याला रिकाम कर. तुका म्हणे देह घरला विठ्ठले काम क्रोध केले घर रित्या. एकदा घर रित्य झालं की मग संतांचा महिमा कळतोय. परत संतच महिमा कळलं झालं असं की संतांपेक्षा आम्ही जास्त नटायला लागलो, संतांपेक्षा आम्ही जास्त नटतोय आता. मग तुम्हाला एक प्रश्न पडतो, नेमकं खरं कोणतं आहे खोटं कोणतं आहे? खरं कोणतं आहे आणि खोटं कोणतं आहे? चला तुमच्याकडे अमावस्याच्या घरी पाहुणे पौर्णिमा येते का? पौर्णिमेच्या घरी अमावस्या पाहुणे येते? बरं जाऊ दे, मराठीत बोलू का तुमच्या संग? मराठीत बोलू.
अमावस्या पौर्णिमा येत नाही तुमच्याकडं? येत नाही? येते का? कशी येते मग ती? हा? ते 15 दिवसाचा पर्व काळ आहेच हो, पण नेमकं कोण कोणाच्या घरी येते? कोण कोणाच्या घरी येते? चला तुम्हाला उभी सांगतो, तुमच्या लक्षात येईल. विद्यार्थी अवस्था, विद्यार्थी अवस्था. तो विद्यार्थी जर सद्गुरूच्या सान्निध्यात गेला आणि सद्गुरूच्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर अमृतमय वेदवाणीचे डोस त्याला पाजल्याच्या नंतर तो डोळच झाला. काय झालं? तो डोळच झाला. अगोदर तो अज्ञानी होता, त्याचं जीवन काय होतं? अंधकारमय होतं, आणि अंधकारचा नायनाट झाला आणि विवेकाच्या शाखा फुलल्या. विवेकाच्या शाखा फुलल्या म्हणजे नेमकं काय झालं मग? चला याच्यापेक्षा अजून सोपं सांगतो. हे लेट सगळे विजून टाकले. तुम्ही सगळे एकमेकाकडे पाहताना दिसताना सगळे एकमेकाला हो की नाही? शाबास, हो म्हणतात. काजळ लावून आले की काय? काजळी म्हणून जाणतेने गुरु भजजे, जेने कृत कार्य होईजे, जैसे मुळ सिंचने शाखा पल्लव संतोषिती. अरे तुमच्यासारखे लय नाचवतो मी, लय नाचवतो. तुम्ही तर नेमकेच बोलायला लागले रे. आज घोट कंपांनी गण असं तुमचं वय आहे. असे विशिष्ट जर उत्तर दिले तर कधी शिकणार तुम्ही? अरे अनेक संस्कृती आपल्यावर अटॅक करते, अटॅक. तुम्ही कीर्तनाचं वाटोळ केलंय, वाटोळ. कीर्तनकारला सांगायचं रातचा काय बोंबलत होता आम्हाला कळत नाही, विनोद करा. विनोदाची जागा आहे का ही? कीर्तना विरती तर गोष्टी न कराव्या. त्या कीर्तनकारला खालून सांगावा, संसार माहिती आम्हाला. अरे विनोद माहिती आहे, वेदांत सांग. नाही वेदांत कळतं, संतांचे विचार सांग. नाही संत कळतं, संतांच्या गोष्टी सांग. पण आमचा टाइमपास करायला येऊ नको. असे तर तुमचे तरुणाचे विचार पाहिजे. हे गेले, आता यांचा संपला तर यांनी रोप लावून दिले तुमच्यासाठी. आणि तुम्ही याच्याकडे जर कधी तमाशा म्हणून जर पाहिलं ना, तर तुमच्या जीवनाचा तमाशाला वेळ लागणार नाही. एवढं सोपं नाही रे, लय घासावं लागतं याच्यासाठी. तुम्ही हसून मिस केलं, पण इंस्टाग्रामवर पाहता ना सगळं. मागं ते खोलेबाचं इंस्टाग्रामवरच पोरांनी तयार केलं. वाकडे तिकडे तोंड करून पिंगळा माधोरी. अरे त्याला पिंगळा बसवायला किती दिवस लागले? सहज झाला तो पिंगळा. एक घेताना धागा बसला छातीचा पिंजरा होतो. एक चीज जर बसवायची म्हणलं ना तर 50 वेळ तालात ते तालात बसावं लागत. मस्त असतात तुम्ही, अंधाराचा दिसतात म्हणता आम्हाला. संतांचा शोध लावायचा आहे, त्या संतांचा महिमा आपल्याला कळायचा आहे बाबा. त्या संतांचा महिमा जर कळलं ना तर तुमच्याकडे आलेल्या नारायणदेव बाबाचा महिमा तुम्हाला कळेल, तुमच्याकडे आलेल्या दयानंद बाबाचा महिमा तुम्हाला कळेल, तुमच्याकडे आलेल्या भगीरथ बापूचा महिमा तुम्हाला कळेल, तुमच्याकडे आलेल्या अनेक साधूचा महिमा तुम्हाला कळेल की त्या साधूंना अगोदर किती घासावं लागलं आणि घासल्यानंतर त्या साधूचं परी झालं आणि परी झालेल्या साधूकडे तुम्ही लोखंड म्हणून आलात आणि मग तुमचं सोनं झालं. एवढं सोपं नाही, सोपं नाही. 6 तुम्ही सांडा, तुमच्या जीवनातले 6 तुम्ही सांडले ना मग तुम्हाला संत कळेल. पण संत कळण्यासाठी जसं ओढा वाहतोय त्या ओढ्याला समुद्राची उपमा देता येणार नाही. शिळा गुळगुळीत दिसते, शिळेला त्या शिवाची उपमा देता येणार नाही. समुद्र नदी पैगा, समुद्र नदी नौरे पैगा, जन मनो नहे लेगा, जन मनो नहे लेगा, संतनवते जगा, संतनवते जगा, संतनवते जगा, संतनवते जगा. मानसाचा सारे, मानसाचा सारे, आपल्या पेरजापूर मधून
वाहते ती नदी कोणती? केरळा. जर तिनं मर्यादा सोडलीच तिला समुद्र म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. जे तुम्ही शिवालय अणूमध्ये बसवलेलं आहे त्या शिवालयासारख्या का दगड दगड दिसल्याच नंतर तुम्ही इकडे मंदिरात तिनं सोडून देताना तिकडे जाताल का? नाही महाराज. समुद्र नदी नभी पैगा पाषाण म्हणून हे लिंगा संत न होती जगा मानसा सारिखे. माणसासारखे न होती संत होती माणसासारखे. बघा किती मजा आहे. न होती माणसासारखी होती माणसासारखी. हा कर्म क्रियापद याच्यात व्याकरणाचा लय मोठा आहे. हा एक तुम्हाला सांगूनच जातो. आपुला तो देव आपुला तो देव एक करून घ्यावा त्याने बिने जीवा. जर जीवाला सुखच प्राप्त होते देव काही आपल्या बापाचा आहे का? मग काय गरज पडते त्याच्यावर? वाक्य रचना बघा कशी आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेहमी जीवा. मग कशाला करायचं आपल्याला? मग कशाला करायचं? आता अजून एक वाक्य रचना. मैं नाही माखन खा. माता मंथन करत होते आणि मंथन करीत असताना भगवंताच्या थोडस होताना माखन लागलेलं होतं. यशोदा मैया म्हटली काना हे लल्ला अरे तू तर माखन खाल्लंय मला नाही खाल्लं ना. नाही खाल्लं म्हटल्याच्या नंतर यशोदा मातामध्ये तुझं तर तोंड भरलेलं आहे ना. मग काय म्हटला तो? हा मैया मोरी मैं नहीं माखन खाय मैया मोरी मैं नहीं माखन खायो. नाही वेलंटे आणि हे मात्र दिलाय मै नाही माखन खायो. आपला तो एक देव करून घ्यावा असं वेड लागावं या शिवालयाचं या विठ्ठल पांडुरंगाचं की तेने बिन जीवा सुख नाही. त्याला पाहिल्याशिवाय अंगीकृत केल्याशिवाय जीवाला सुखच प्राप्त होत नाही असा तो आपला तो एक देव करून घ्यावा. त्याचा अर्थ वेगळा नाही काढायचा. जर तो जर प्राप्त झालाच जर तो प्राप्त झाला तर दुसरा पाहण्यात मजाच नाही. नामदेवाने म्हणावं जातो मी माऊली सोबत जिथे कटावर हात समुद्र दृष्टीवर दिसलीच नाही मी दर्शन सुद्धा करणार. मेघे मितया दर्शन मेघे मितयाचे दर्शन मेघे मितया दर्शन मेघे मितया. ज्याच्या कटावर हात नाही मी त्याचं दर्शन घेणार नाही. हे पहिल्यांदा कबूल केलं आणि पूर्ण तीर्थ भ्रमण करीत असताना जेथे नामदेवराय दर्शन करायला जायचे तेथे त्या समोरच्या मूर्तीचे विठ्ठलामध्ये रूपांतर व्हायचे. विठ्ठलामध्ये मग जर विठ्ठल दिसल्यानंतर त्यांना दुसरा काही विशेष नव्हता. तेही बिना जीवा सुख नाही. तसं संत नव्हती जगा माणसासारखी होती माणसासारखे नव्हते. एक सुंदर गोड उदाहरण देतोय दृष्टांत सिद्धांत देतोय. माझ्या कीर्तनात विनोद हा सुईच्या डोकर महिन एवढा नाही. अभंगातून जर तयार होत असेल तर तोच फक्त. तुमच्याकडे दूध आहे मला प्यायचं नाही है बोलत नाही का? तुमच्यात भांडण झाली का तुमची माझ्या बहिणीचे? भांडण तर घ्यायला काय भाव येतो त्याला? हा म्हशीचं 60 पाणी टाकून का? 60 रुपये. चला दह्याला दही 80 80 रुपये. आणि ताकाला
बरं चला, दही तूप ताक झालं. याचं उपादान काय हो? दह्याचं तुपाचं उपादान काय? उपादान आपण सरळ शेतकरीचे ना. साखरेचं उपादान काय? गुळाचं साखरेचं हा शाबास. मग दह्याचं दुधाचं काय? आता मी उत्तर सांगून गेलो तुम्हाला. हा चला आता प्रमाण सांगतो मी. तुम्हाला उत्तर सांगून दिलं. दह्याचे अंगी घेता कलोने, दह्याचे अंगी घेता कलोने, दह्याचे अंगी घेता कलोने, दह्याचे अंगी घेता कलोने. एका मोले दोघे मागू नये, एका मोले दोघे मागू नये, एका मोले दोघे मागू नये. दह्याची अंगी घेता कलोने, दोही एका मुले मागू नये. दूध तापावं, थंड करावं, विरजण टाकावं, मंथन करावं, दोन्ही ताप मग तूप. याच्या पुढचा दृष्टांत. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे, दोहीसी संसाटी करून हे. आकाशाच्या पोटामध्ये तुम्हाला जे पहिला दृष्टांत सांगत होतो मी की अमावस्याच्या घरी ही पौर्णिमा पाहून येते. मग अमावस्याच्या दिवशी नुसतं चांदणं चमकतं. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे. मग पौर्णिमेला उदय झाल्याच नंतर त्या चांदण्याचा आणि पौर्णिमेचं एक रूप होत नाही. चला पुढं. रांगोळी आहे तुमच्याकडं? काय किलो आहे? हा दररोज नेऊन जाता का घरी? 10 रुपये किलो रांगोळी. त्या रांगोळीच्या पोटामध्ये एक हिरा येतो. हिरा त्याची काय किंमत आहे? माहित नाही. हा पृथ्वीच्या पोटी हिरा गार गोटी. दोईसे संसार करुण हे, दोईसे संसार दोईसे संसार करुण हे, दोईसे त्या शिरगुळ्याच्याच पोटामध्ये तो हिरा असतो. तो हिरा कोटीपर्यंत लाखापर्यंत तो अंगठीत बसावा लागतो. एकदम प्रिय 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 बोटा. कुछ तुम समजो. बोटात तो बसावा लागतो. पण इकडं शेवटी सांगितलं तो कोबराईने. तो का म्हणे तैसे तो का म्हणे तैसे संतानी जन होईसी समान पूजू नाही. दोघांची सारखी पूजा करायची नाही. साधूच आहे का त्याला ओळखायचं. कोणी यायला लागलं कपडे घेऊन, फुकट झालं ना बाबा हे. हा थोडस बोलताना लागलं की 10,000-20,000 हजार ठरवून घ्यायला लागले. काल मी आयडिया घेतो त्यांची. मला सांगा बा कसा भाव करायचा, तर ते मला सांगतच नाही कोणी. हा कसा भाव करायचा असं जुडी घेऊन हलवावं लागत का सांगावं लागत. फोनवर किती देतात मला जमणार ते. मला सांगा. तुमच्याकडे सांगतील काही कीर्तन करा बाकीचे. मला सांगा होते. तुका म्हणे तैसे संतानी जन दोईसी समान पूजू नये. साधू असा आहे. तो साधू जर ओळखायचं ना तुम्हाला, जन माणसात जर ओळखायचं असेल, तुम्हाला तुमची उंची जर कळायची असेल तर समाजात या. समाजामध्ये ही उंची नाही म्हणत तुम्ही 5 आणि 5.5 फुटाची. तुमच्या बुद्धीचा उंचांक जर तुम्हाला कळायचा असेल तर यामध्ये या. आमच्या कृष्ण महाराजांची वडील ते क्रिकेट पाहत होते. क्रिकेट प्रिय विषय असतो. ते क्रिकेटचं एक आपला तर एक होऊन गेलंय. काय नाव त्याचं? सचिन. हा 10वी नापास असणारा तो माणूस. पण भारतामध्ये बरं त्याच्यापेक्षा धोनी किती उंच आहे? सचिन तेवढा उंच आहे का? पण तो गेला त्याच्यामध्ये, त्याची उंची दाखवून दिली. तशी संतांची म्हणजे तुम्हाला त्या उभीच सांगते. दृष्टांत सिद्धांत प्रमाण भरपूर झाले. वाचस्पतीचे पाडे परी बेडवे माझी दडे महिमे भेने. वाचेवर ओसंडून वेदांत व्हावा तो साधू. परी वेडवे माझी दडे महिमे भेने. बाजारातच जायचं, पण बाजारात जाऊन व्यापार दाखवायचाच नाही तो व्यापारी. हा नाही तर मी व्यापारी जर म्हणत गेला तर मग काही खरं नाही. अजून एक सांगतो त्याला लागून होई. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडोनी. हा स्वतःच हुशारी लपवायची.
आम्ही हुशारी लपवत नाही, आम्ही दाखवतो मला किती येतं. आम्ही हुशारी दाखवतो मला किती येतं. थांब तुझं थांब, माझं बाई मला किती येतं. चाकोरी लपवी महत्व हरवी पिसे पण बिरवी आवडवणे. ते संत आहे महाराज. हा वरती रंगाला भाळलेले ते संत नाही. पण अजून एक दृष्टांत मला आठवला सांगतो तुम्हाला. चोखा डोंगा परी रसनो हे डोंगा, चोखा डोंगा परी रसन हे डोंगा, चोखा डोंगा परी रसनो हे डोंगा, चोखा डोंगा परी रसन हे डोंगा. काय भला भरलिया रंगा, काय भला भरलिया रंगा. चोखा डोंगा परी डोंगा परी रसन हे डोंगा, रसन हे डोंगा, रसन हे डोंगा. असं चोखोबर आहे. त्यांनी सांगितलं की मी साधू पण चोखोबराच्या जीवनामध्ये आयुनी जन्म आहे. भगवंताने आंबा चाकावा आणि तिने ओटीत टाकावा आणि ओटीत बाळ निर्माण व्हावं आणि त्याने जगाचा बाप आपलासा करावा. तो चोखा मळलेला होता. हो मळलेल्या माणसाजवळ बसून घेईन का कोणी. VIP सीट आहे आणि त्याने आंघोळच केली आणि ते जवळ येऊन बसलं. त्याच्या अंगाचा वास येतो आहे की नाही. गोड वास येतो ना आंब्यासारखा पिकल्यासारखा. हा शाबास. त्याला कोणी जवळ करेल का. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. अरे चोखा मळलेला असेल पण त्याचा भाव मळलेला नाही. चला पुढे सांगतो. आपली ही केळणा गेली. केळणा किती ठिकाणी वाकडी आहे. असं वळणं घेतच गेली आणि ते पाणी असं हातात उचललं तर वाकडं दिसतं ना. दिसतं ना. नाही? हे पाणी कसं दिसतंय. वाकडं दिसतं ना. कसं दिसतं. काय कमाल झाली. तुमच्या डोळ्यापुढे दाखवतो नाही कसं दिसतंय पाणी. हा बघा. नदी डोंगी परी जळलो हे डोंगा, काय फुलला भरले या रंगा. चला ऊस पाहिला तुम्ही. ऊस पाहिला ना. असं जमिनीत येतो खाली. जमिनीतच येतो ना. खाली लावा लागतो मगच येतो ना भरतो. हा बरं गेल्या गेल्या मोडला का. पहिल्या कटावरचा मोडला का. असं रस्त्या शेजारी असावा आणि खा वाटावा आणि उतार लगेच मोडला. बरोबर की चूक. बरोबर की चूक. हा मग काय करतो मध्ये जातो. मध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा हा काळा आहे, हा वाकडा आहे, हा नको. हा वाकडा आहे, हा काळा आहे. पण त्याच सुद्धा सांगितलं बा. ऊस डोंगा परी रसन हे डोंगा, काय फलला सिमरले या रंगा. बाण पाहिलं ना तुम्ही. बाण असं वाकडा तिकडे असतो. हा ना. हाच म्हणतो. कमान डोंगी परी तीर नो हे डोंगा, काय फुलला सिमरले या रंगा. हे साधूचे लक्ष नाही आणि ते साधूचे लक्ष जगद्गुरु तुकोबराय साधकाला सांगत असताना अभंगाच्या प्रथम चरणात आलिंगन घडे, 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 आलिंगन घडे.
जर साधूचा जर शोध लागलेला असेल तर त्या साधूचं काय घडावं? आलिंगन घडावं. आता आलिंगनाचे 3 प्रकार आहे. लग्न समारंभामध्ये यावी मंडळीने एकत्र यावं, आलिंगन द्यावं, प्रेम वात्सल्य स्वरूपाचं आहे. एक कामाचं आलिंगन आहे आणि क्रोधाचं आहे. क्रोधाचं आलिंगन जर आपण जर बघितलं तर मला राग यावं यासाठी काय करावं लागेल? मला तुम्हाला राग येईल यासाठी मला काय करावं लागेल? तुमच्याकडे भांडत नाही काय? भांडत नाही. जर कदाचित सासूला सुने संग भांडायचंच असेल, सासूला सुने संग भांडायचंच असेल, अगोदर सासू काय करते? तुम्हाला अनुभव नाही? खरा भाग्य नाही घडत, लय भाग्य. सासू तुमच्या पोराचा कान तरी पेरगळेल, त्याला चिमटा तरी घेईल, त्याला फटका तरी मारेल आणि ते रडल्याच्या नंतर मग तुमचं जागी होईल वाचले. ती म्हणतात मम्मी नका ना, मम्मीच म्हणतात नाही. जी मांजरी सारखी फीस फीस करत नसेल तिला म्हणत असेल ना. आमच्या विदर्भाकडच्या करते फीस फीस, तुमच्या मराठवाड्यातले चांगले असावं. सासा तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन ये बाण फेरी. मला खालच्या शब्दात बोलावं लागेल तुम्हाला क्रोध येण्यासाठी, आणि तोच वाक्प्रचार तेच वर्तन 100 कौरवामध्ये आणि 5 पांडवामध्ये होत. जेव्हा धृतराष्ट्राला कळत आहे माझा दुर्योधन मारला गेलाय, कुणी मारला ही जेव्हा चर्चा होते तेव्हा कळत आहे काका भीमाने मारला. भीमाने त्याला सांगावं मला भेटायचंय. 2 काका होते महाभारतात, एक धोक्यात घालणारा होता आणि धोक्यातून एक वर काढणारा होता. आणि कलियुगात बी तसेच काका आहे अजून बरं का, मला अनुभवाला आले. एक चांगला सांगणारा असतो आणि खाली खाली पाडणारा असतो, यांना चांगलं माहिती आहे. तसं भीमाला वाटलं मी पराक्रम केलाय, रणांगणावर मी रक्त स्मारकीत सडा केलेला आहे, तू माझ्या काकांना आवडलंय, मोठ्या तोऱ्यात निघाला भेटायला. पण ज्याला सांगावं लागत नाही त्याला कळत न सांगता तुम्हा विश्वंभर परिहाराच न लागे. तो पळतच गेला महाराज, त्याला लई फिकी रे भक्ताची. तो सारख मागे पुढे उभा राहे सांभाळीत आपण पुढे राहिला, बायको पाठीशी घातला, सोमच होई अनन्य शरण त्याची मी निवारी जन्म मरण. हे भीमा अरे कुठे निघालाय? म्हणलं काही नाही, काकाने भेटायला बोलला. अरे म्हणले काका तो धोका आहे. भीमासारखा मोठा पोलादी लोखंडाचा पुतळा तयार केला आणि काकाच्या पुढे उभं केला. काका भीमाला भीम कडकडून मिठी मारली, एवढी कडकडून मिठी मारली की आजच्या सायन्स युगातल्या विज्ञान युगातल्या शिकलेल्या कुठल्याच मंडळीने ते पटत नाही. मी मान्य करतोय आज. एवढी ताकद होती त्या पोलादी पुतळ्याचं पीठ करून टाकलं त्या धृतराष्ट्राने, एवढी ताकद होती. हे पटत नाही. हजार वर्षाचं आयुष्य त्यांना होतं, हेही तुम्हाला पटत नाही. 100 वर्षाचं आयुष्य हेही तुम्हाला पटत नाही. 100 वर्ष 1 शून्य काढून घेतलं चालेल ना? चालेल ना? हे पटत मग आहे ना? हे पटत ते नाही पटत. हा इथंच तर गोंधळ होतो सगळा. क्रोधाचं आलिंगन आहे, कामाचं आलिंगन. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा पुरी महाराज तुम्ही यंग अवस्थेत होता, जेव्हा तुम्ही गावाची भिक्षुकी करीत होते, त्या तरण्याबांध अवस्थेमध्ये तुमच्या पेरजापूरमध्ये लाईट नव्हती. लाईट तेव्हा काय लावत होते? दिवे. आणि दिवा लागला की त्या दिव्या संग मैत्री करण्यासाठी पतंग यायचा. पतंग जो संक्रांतीला पोरं धाब्यावर घेऊन खेळतात तो पतंग. नाही ना? चुकलं काय? चुकलं. माझं वय झालं मला लक्षात येत नाही. पाकळी त्या पाकळीला वेदांताच्या भाषेमध्ये पतंग म्हटलेला आहे. तिला तो रंग लय आवडतो महाराज, तो रंग लय आवडतो. कोणता रंग?
कोणता महाराज रंग ते कोणता असतो नाही सांगता येणार. काय गोड आहे हो तुम्ही, काय गोड माणूस आहे ज्या माणसाला रंगच माहित नाही. रंग तेरा रंग कैसा जिसने मिलाया वैसा हो हो मला होता नाम थोडा गाण्याचा, आता नाम आता जास्त गात नाही. हा तो त्या रंगाला फुलाच्या आणि त्या रंगासंग मैत्री करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपलं तेच झालं. एवढा प्रयत्न करायचा आहे आणि प्रयत्न करून करून कडकडून मिठी मारायचा आहे. आम्ही तशीच कडकडून मिठी मारतो संसाराला, एवढी कडकडून मिठी मारतोय. तू कोबराय म्हणले अरे कामून मिठ्या मारताय. अरे त्या मिठ्या मारता मारता मला अनुभव आला, या संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. अरे कीर्तनात या, संसाराला मिठ्या मारा पण कीर्तनात या. ते म्हणते आमचे होणार असून त्या घरची ती उकून जाईन, नवरीची बायको उकून जाईन. अजून एक आता कोणते आले होते नवीन तुम्हाला माहित नाही काय राव. 5 जण तुम्ही मला सांगा जण, मला माहित होतं ना. मग हा एवढा त्या गोड ती बघण्यासाठी मौलिक ज्ञानोर एक उभी खर्च केली. पतंग दीपी आलिंगन, पतंग दीपी म्हणजे दिवा, आलिंगन तेथे विषया चरण आत्मघात. त्या विषयाला भुलला तो आणि भुलल्याच्या नंतर तिथे आत्मघात झाला. आपलं तेच झालं. आता संसार गोड लागेल, आता संसार गोड लागेल, उद्या गोड लागेल, परवा गोड लागेल, पण त्याचं दाबताना मुळच दुःखाचं दाबलं. संसार दुःख मुळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. एवढा तो दुःख मूळ असणारा तो नाही, पण पहिला आलिंगन असं आहे की तो फक्त स्पर्श व्हावा. स्पर्श नंतर एवढी मजा येते. हा सिस्टम वाले जर ओपन वायरिंग जर पकडली तर असं सहज बोट टोचून गुदगुले होत नाही. पकडल्यावर गुदगुले होत्या ना, हो की नाही होत्या ना. हा गोड माणूस आहे. ओपन वायरिंग पकडल्याच्या नंतर करंट लागल्याच्या नंतर जो स्पर्श होतो ती गोष्ट बघा. संताचा स्पर्श व्हावा. वासनेचे बीज जळून हाती मोक्ष. हा आयशी साक्ष बहुताची आणि तो माल तुरतुरा वस्तुसी. हा पुढचं मागचं पाहून घ्या. हा जर कधी तुम्ही ते नामचिंतन जर केलं तर तुमचा तो नाम असणारा एवढा आहे मोक्षाच्या पायरीवर पाय ठेवतोय. पाय ठेवल्याबरोबर 4 मुक्त्या तुमच्या पुढे लोळंगणच घालता बाबा. 4 मुक्त्या लोळंगणच घालतात आणि त्या 4ही मुक्त्या आपल्या भागामध्ये वाकीचे नारायण देव बाबाच्या पायावर आणि सद्गुरु दयानंद बाबाच्या पायावर लोळंगण घालतात. म्हणून तर सगळ्यांना सांगतात की स्वरूपता, सविजता, समीपता, सलोकता. जर त्याच्यासारखं दिसायचंच ठरलं तर काय करावं लागत? शर्टिंग बदलणं, गुडघ्यावर 2000ची पॅन्ट घेऊन ती फाडणं, हे सारखं दिसायला लागतं ना. शर्टिंग करायचं, एका साईडच कापायचे, एका साईडचे तसेच ठेवायचे. कोण होता तो असं मधुश्री कापलं तिने असं नीट, काय नाव त्याच काय कमले गाड्या. एवढं गोड वाक्य झालं तर तुमच्या. तो गजनी कोणाचा होता तो? तुम्ही तालुक्यातले माणसे सगळं, मी खेड्यात माणूस, मला माहिती राव. काय सांगत होतो मी? मोक्ष. हा स्वरूपता चाललंय. त्याच्यासारखं जर दिसायचं ना तर त्याच्यासारखं नटावं लागेल, त्याच्यासारखं राहावं लागेल. मग म्हणावं लागेल मी दिसतो की नाही त्याच्यासारखा. हा दिसतो की नाही त्याच्यासारखा. मग त्याच्यासारखं दिसण्यासाठी कधी मध्ये यावं लागेल का नेहमी जावं लागेल?
लक्ष्मी वल्लभ तया लक्ष्मी वल्लभ तया जवळी वल्लभ नित्याने जर नाम घेतलं तू माझीच आहे, तू माझीच आहे, तू माझीच आहे, तू माझीच आहे, ती तुझी झाल्याशिवाय राहणार नाही. नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ मग तो लक्ष्मी वल्लभ तया जाऊ. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो. जर एकदा कदाचित तुम्ही ठरवलंच की नारायणदेव बाबासारखं दयानंद बाबासारखं मला बी आलंच पाहिजे, मला बी आलंच पाहिजे, येईल ना, कोण येणार नाही. तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न केल्यावर 100% आल्याशिवाय राहणार नाही. पण काही गोष्टी त्यागावं लागेल, काही गोष्टी त्यागावं लागेल. तयासी लादले सकळ सिद्धी, तयासी लागली सकळ सेवे, तयासी लागली सर्व सेवे. रामकृष्ण नामे गुणमोनी साधने, रामकृष्ण नामे गुणमोनी साधने, रामकृष्ण नामे गुणमोनी रामकृष्ण नामे गुणमोनी साधने. तयासी लागली सकळ सेवे, तयासी लागली सकळ सेवे, तयासी लागली सकळ सेवे. सकळ स्थिती प्राप्त होण्यासाठी इथे यावं लागेल. उन्मोनी लादली सकळ सिद्धी. इथे 3.5 मीटर घालून एक कुंडली बसलेली पुरी महाराज. हे 3.5 ताचं चालतं ना, हे 72,000 वायरिंग वर चालतं. 72,000 नाडे आपल्या शरीरामध्ये, त्याच्यामध्ये 11 प्रधाने, इडा, पिंगला, सुषुम्ना, अल्मिषा, शंकिनी या प्रधाने. एक पूरक, एक कुंभक, एक रेचक पूर्ण झाल्याशिवाय ती जागी होत नाही. नागिनी चेपिले, कुमकुम न्हाले, सेजेशी वळण घेऊन आले का. हे करताना काही मरतात बर का, हे करताना काही मरतात सुद्धा. प्रमाण सांगून जातो. शरीर सोचल प्राण नरधन मनदय हाटी योग, शरीर सोचल प्राण नरधन मनदय हाटी योग, शरीर सोचल प्राण नरधन मनदय हाटी योग, शरीर सोचल प्राण नरधन मनदय हाटी योग. मोठ पिढ्या कुंडलिनी कलिमल दलभंग, कयो दलभंग, अमाविता सोत तोडणी कलिमो बलभंग. हे रंगराईचा सोत तोडणी कलिमो दलभंग, हे आनंद मिसळपाई मोक्ष दंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, हे ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. काय सांगितलं मी? हे त्या लोकांनी आत्मसात केले. नारायणदेव बाबा असेल, दयानंद बाबा असेल. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हट योग, मृग पिढ्यान कुंडलिनी कलिमल धनभंग, बुद्धवायुता शोक तोडून कलिवो वनभंग, ब्रह्मारंगरी मिसळ परी मुमुक्ष दंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. आता हे करण्यासाठी एवढं सोपं नाही हो. पद्मासन घालायचं, डाव्या पायाची टाच उजव्या पायावर मारायची, गुददाराच्या सीनवर मारायची, आपण नोईन खेचायचा आणि मग माणसाची समाधी अवस्था लागते. माणूस अर्ध्या फुटावर उठतो. वृद्ध वायू वावीचा पूल तिथे तयार होतोय. वृद्ध वावीचा शेत तोडणी करीव वनभंग, ब्रह्मा रंध्री मिसळी परी मोक्ष दंग. मग तो मोक्षामध्ये दंग होतोय आणि त्याला उल्लंघन घालतात. आपण स्वरूपता बघितलेली, उन्मुनी अवस्था बघितलेली. आता समीपता, समीपतेसाठी त्याच्यासारखं राहून त्याच्या लोकाला जावं लागेल. चतुर्भुजन राहून
आपल्या हरिपाठामध्ये 6 सिद्ध्या आणि 4 मुक्त्या सांगितलेल्या आहे. हरिपाठ एवढा हलक्यात ना घेऊ. हरिपाठ हा सगळ्या ग्रंथापेक्षा मोठा ग्रंथ आहे. तो छोटा वाटतो. आम्ही हरिपाठाला जात नाही, आम्ही काकड्याला जात नाही. ज्याचा हरिपाठ काकडा आहे तो नंबर 1 माणूस सगळ्यामध्ये. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मोक्ष तिच्या पायावर लोळंगण घालतोय आणि लोळंगण घातलेल्या पायासी तीर्थ लोळतय अभंगाचं ते महिमा. तीर्थ पर्व पाया बेसखल. विठ्ठल पंत भ्रमंती जर करीत नसतेच, ऐका, आळंदीत गेलेच नसते, सिद्धेश्वराच्या शिवलयावर जर त्यांचं मस्तक टेकलंच नसतं, ज्ञानोबराय दिसले असते. भानुदास महाराज पैठण नगरीमध्ये आलेच नसते, दक्षिण काशी कळली असते. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांची दुनिया ही देऊत आलेच नसते, देऊ कळले असते. बघा तो इतिहास, की त्या संतांचा महिमा असा आहे की त्या महिम्याच्या माध्यमातून तिथं तीर्थ व्हावंच लागलं. आई साहेबांच्या करवी 1.25 लाख प्रदक्षिणा घातलेल्या आहे. जगाच्या माई बापाला जन्म घ्यावा लागला महाराज तिथं. पवित्र ते कुळ पवन तो देश जेते हरेचे दास जन्म घेते. मौली ज्ञानोबरायमुळे ते तीर्थ किती पावन झालं की ज्या तीर्थावर इंद्राने यावं, 100 याग करावे, पुण्याची पावटी सरी समीच इंद्रबाची उडी उतरे, हेव लागताचे माघारे मृत्यू लोका. त्याला नाव अलंकापुरी रम्य शास्त्रस्तम फलंभुज तेजः स्फुरदीक प्रदेशम इंद्रादिदेवे सदा स्त्रियमानम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव. तिथं नतमस्तक व्हावं, तिथे तीर्थ तयार व्हावं. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासाच्या त्या पवित्र कुळामध्ये त्यांनी अवतार घ्यावा आणि त्या पंचमीला षष्टीला ध्येय ठेवावा, तो तीर्थ पुरवा. विजेच्या उत्सव काळामध्ये भगवंताच्या 4ही अवतारामध्ये त्यांनी पदोपदी अवतार घ्यावा. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या देवाला पर्वकाळ करावं. आणि पर्वकाळ असाही तुमच्या जीवनामध्ये महिन्यामध्ये 2दा येतो. महिन्यामध्ये 2दा पर्वकाळ येतो का पेरजापूर मध्ये? चला माझे शेवटचे 2 मिनिट राहिले. पेरजापूर मध्ये महिन्यातून 2दा पर्वकाळ येतो का? येतो. कशाचा येतो? एकादश. नक्की? मला माहित नव्हतं राव. हा, एकादशचा वृत्ती माझा, वृत्ती तपार्थीचा राजा, माझा आवडे गरुड ध्वजा ऐकू म्हणे. 11व्या स्कंदामध्ये सांगते ना मला. तुमचा आता काय काल परिचय झाला असेल भक्तीचा, तिथून अजून यांना सांगितलं असेल, गोकर्णाचा विषय झाला असेल का नाही झाला? भक्ती माता चालली असेल. हा, आज झाला का? वा वा वा. एवढे जण होते का सगळेजण ऐकायला? एवढे होते ना. हे कथा ऐकायचा, कीर्तन ऐकलं तर चालेल. कथेमध्ये माणसाने कसं जगावं, कसं मरावं, कसं उठावं, कसं बोलावं, हे सर्व कथे शिकले जाते. ते म्हणतात ना कीर्तनात नाही काही. हे कीर्तनात आहे पण नियम तिथे आहे. नियम तुला गोडे. हा, तुमच्याकडं ढोकबाबांचं रामायण किती वर्ष झालं? हा, 2-4 वर्ष झालं ना. एकच वर्ष झालं का? आणि परत रामायण ऐका वाटलं का तुम्हाला कधी? ते पुन्हा
ऐका वाटलं ना? हा. आता चला रामायण तुम्हाला पुन्हा ऐका वाटतं. उद्या तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर असे 10 लोक जमवायचे असं सांगा, अरे मी जर पुरी नसतो ते पेरजापूर नसतं. काय म्हणायचं? मी जर पुरी नसतो ते पेरजापूर नसतं. हे काय म्हणतात पहा फक्त. हे तर जाऊ द्या, पण तुम्ही घरी आमच्या आईला जाऊन म्हणा फक्त. घरी आईला म्हणा, ती म्हणा तुम्ही गेले तर आणखीन जोरा संसार करी. कारण गोसाई लोकांना आम्ही गुरु मानतो. भारती तुमचे जवळ आहेत आमचे माझे क्लासमेटच होते. गोसावी घराणं हा आपल्या घराण्याचं गुरु घराणं असतं. त्यांनी माईला म्हणावं, मी म्हणून तू चांगली राहते. माई म्हणून तुम्ही जाऊन तर पहा कशी ठोकून संसार करते. माई आहे ना जो बरोबर आहे. विठाला हरी विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या तिकडे, मला जायचं नाही. विनोदाचा विषय सोडून, विनोदाचा विषय सोडा. काय सांगत होतो? कीर्तन सांगत होतो. हा पर्व काळ, की जो पर्व काळ येणार आहे त्या पर्व काळामध्ये 2 पर्व काळामध्ये एकाचा वृत्ती माझा तो वृत्ती तपार्थीचा राजा मज आवडे गरुड ध्वजा एको म्हणे. हे गरुडा, अरे तुझ्यापेक्षा प्रिय मला जो एकादशी करतो ना तू मला प्रिय. तो एकादशी करतो ना, 2-4 सकाळी भाकरी, 2-4 दुपारी, 2-4 संध्याकाळ खातो ना, तो मला प्रिय. असं म्हटलं का? एकादशीच्या दिनी अन्न जो करील प्राशन ते अमृता समान, ते स्वान विष्टे समान. स्वान म्हणजे काय? कुत्रा म्हणते का तुमच्याकडे? त्याची विष्ठा म्हणजे पंचपक्वान. काय शाद्याच्या त्या संताला द्या, मी नुसतं त्याचं शेवट आहे, त्यांचे प्रमाण सांगतोय. ऐका, दिवसाचे 12 तास आहे. 12 किलो शाबूना खिचडी खा, पण एकादशी करा. काय तुझा जीव, काय तुझा जीव जातो एका दिवशी. काय तुझा जीव, काय तुझा जीव जातो एका दिवशी. काय तुझा जीव, काय तुझा जीव जातो एका दिवशी. काय तुझा जीव, काय तुझा जीव जातो एका दिवशी. वराचा विषेदन गेले, वराचा विषेदन गेले. काय तुझा जीव, काय तुझा जीव जातो एका दिवशी. जातो एका दिवशी, जातो एका दिवशी, जातो एका दिवशी. काय तुझा जीव जातो एका दिवशी. एक दिवस जर उपाशी राहिला, डॉक्टरने डाएट करायला सांगितलं तर 8 दिवस खात नाही. डॉक्टरांनी सांगितलं तर या महिन्यात मरणार आहे, जेवू नको 8 दिवस, तर जेवत नाही माणूस. आणि देवाचा उपास करत म्हणत तर माणूस करत नाही. हा, जाऊ द्या. अरे पण त्या संतांनी तुमच्या आमच्याकडे सांगितलं की ज्या संतांची पावर पा, संतांचा महिमा पा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आता विस्तार करीत एवढं सामर्थ्य आहे. त्यांनी म्हणा, ए देवा हे खा, नाही जर खाणार ना मी माझं सिर तुझ्या बाहेर पडून टाकेल. नामदेवाच्या हाताने ते देवाने यावं. ज्यांचं आतापर्यंत मतांतरी तो सगुणे का निर्गुणे, सगुणे का निर्गुणे, तुझ सगुण मनोगी निर्गुण रे, तुझ सगुण मनोगी निर्गुण रे, सगुण निर्गुण रे गोविंदोनी, सगुण निर्गुण रे गोविंदोनी, तुझ सगुण मनोगी. तो सगुण आहे का निर्गुण आहे? नामदेवाने ते सगुण केला. निर्गुण असणारा तो साकार झाला. चालवेले जड भिंते हरणे चांग यांची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. हो, मेलेला माणूस आणि म्हणावं फक्त सकाळी सकाळी म्हणावं, टाळ टाळी लोपला नाद, अंगो अंगी मरला छंद. हे मला वाटतं सकाळी संध्याकाळी पंचपदी म्हणावं लागतं. बरोबर आहे? रामकृष्ण रूपात लोचन झालं की हेच म्हणावं लागतं ना.
मग हे कधी म्हणा लागतं हे सकाळी नक्की मेले माणूस जे विटवील वेळ काळा ते ग्रासील मेले माणूस जिवंत करा हो कुणी तो बरायने ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा हे सर्व करत असताना साधकाने प्रश्न केला तो कोबर आहे एवढे वेळचं तुम्ही सांगताय एवढे वेळचं तुम्ही सांगताय कुठं गमचं गाणं नाही कुठं फेक नाही काही नाही काही नाही जरा मनाता करी तरुणासाठी असं साधक म्हटला तुलाच उशिरा कळत होतं मला अवघडच आहे 42 वर्षाचं वय झालं तुमचं काही लहान सप्ताह राहिला का तुमचा आता हा तो गोबर आहे म्हणले अरे साधका ते तसं नाही अरे म्हटल्या संतांची जर सेवा जर घडली तर ती देवालाच प्राप्त होते आणि देवांची जर सेवा केली तर ती संताला प्राप्त होती एक छोटा दृष्टांत सांगतो एक वेळेस नारद भेटायला गेले वैकुंठामध्ये आईसाहेब बसले होत्या आईसाहेब म्हणले नारदा थांब जरसक म्हणले काय म्हणले देव कामात आहे थांब म्हणले देव कामात आहे नारद ते काय साधा माणूस आहे सूक्ष्म उदाहरण केलं आईसाहेबांना कळतात आणि मध्ये प्रवेश केला तेव्हा जगाचा मायबाप नारदाची स्मृती अशी हातात धरले असं पाणी वाटतंय नारदाच्या स्मृतीवर पाणी होत नसून सपुसून काढलेलं आहे गंधाम पुष्पम तिलकम समर्पयामी तेव्हा नारदा साठला अरे बापरे जगाच्या माईबापाने आमची पूजा करावी वासकरांच्या फळामधले मला त्यांचं नाव आठवना रात्री 2 वाजता आठवून आले त्यांना आणि आले विठ्ठल मंदिरात दर्शन करण्यासाठी पंढरपूरमध्ये चातुर्मासामध्ये झोपच आली नाही रात्री 2 वाजता जगाचा माईबाप अधिष्ठान सोडलेले आणि गौड खामाच्या त्या देवरेमध्ये आला आणि भजन सुरू झालं ज्ञानोबा माऊली तुकाराम हे तुम्ही आम्ही तयार केलं हे संतांचा महिमा त्यांनी जाणला आणि जगाच्या माईबापाच्या मुखारविंदातून शब्द बाहेर पडले ज्ञानोबा माऊली तुकाराम कीर्तन होत आहे आणि काल्याचं कीर्तन करत असताना हा गजर होतोय आणि गजरामध्ये शब्द बाहेर पडतोय एकच टाळी झाली चंद्रभागे वाढवती एकच टाळी झाली चंद्रभागे वाढवती माझा ज्ञानराजा गोपाळातील लायाबाई सरांनी संगीतबद्ध केलेलं आहे लय चाकोरीबद्ध होते ते जराही बाजूला गेलं ना ते काय म्हणत होते तुम्ही जेव्हा वखर आपला नागर हाणत होते तर ते नागरीचं तास जर त्याच्या कानावर जर नाही चाललं बाजूला गेलं त्याला काय म्हणतात तुमच्यामध्ये फट्टा पडला हा आणि जर येतं कदाचित सऱ्या काढायच्या सऱ्या मका टाकण्या सऱ्या जर काढत असल्या ते सरी काढताना ते कसं करावं लागत बळीराव जर तो आत गेला तर असं ज्येष्ठ माणूस कोणीतरी पाठवून म्हणून असावं आणि त्याच्यात काळी असावं ते असं आल्हाद हात फिरत पाठवून आहे ना काय करत ते सटका देतो येऊन हा तसा सटका आहे हा आमचा हा याच्यापेक्षा अजून सोपं सांगतो ज्याला अजिबात पोहतात नाही त्यांनी विहिरीची काढून जोरात पळव 120 स्पीडनं बरोबर की चोख हा कहून ते काय होईल ते पडलं तर मरण ना तसाच ढाचा आहे सराई बाजूला गेला तर टचकन पायात काटाच टोचतो आणि काटा भळ 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 रक्त गळू नये म्हणून चाकोरीबद्ध चालू लागतं आणि चाकोरीबद्ध चालण्यासाठी पटावरची जशी 7-5 सेकंदात येतात ना तशी जोड जर जमली तर जगाचा माईबाप कीर्तन देऊन असतो कीर्तनात आजी सोनियाचा रेणू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा रेणू साधकाला सांगितलं
अरे तू फक्त ये, आल्याच्या नंतर साधू काय देव काय हे तुला कळायचं ना. एक रूप हो, आणि एक रूप झाल्याचं उदाहरण अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे देवा देवा तुका म्हणे देवा केल्या पावे सेवा केल्या पावे सेवा महिमा महिमा जाय बोलायाचे सीमा माझे गुरुजी पंडित कल्याणजी गायकवाड सरांकडे मी काही दिवस काढले, जास्त दिवस नाही काढता आले मला. पण माझे अजय गुरु रघुनाथजी खंडोकर आणि त्यानंतर मी वैकुंठवासी पंडित जसराज सरांच्या ठोंबरे असतील, वैकुंठवासी रशीद खान जे असतील, अजय पोहंकरजी. आता हे गाताना सगळं सारखंच वाटतं, पण मी वारकरी चाली त्याला ख्याल पद्धतीने मी ते ठोंबरीमध्ये बसवले, सगळं राग सगळे सारखेच. पण ते तुम्हाला वाटतं हे नेमकं वेड्यासारखं काऊन म्हणतं, ती मला सवय लागून गेली तशी. हे सावरिया सावरिया केसर का आपको हमदम में गाने गए नहीं हाथ चढ़िया वृंदावन जाने मुझे जाता है, वृंदावन जाने मुझे जाता है, राधे राधे गाने को दिल चाहता है, राधे 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 गाने को दिल चाहता है, वृंदावन जाने मुझे जाता है, वृंदावन जाने को
हरि जय जय हरि काली हरि जय जय हरि जय 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 बालक हरि 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 जय जय हरि जय 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 बालक माई हरि जय जय हरि जय 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 बालक हरि जय जय हरि जय 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 बालक माई जय 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 हरि जय जय हरि जय 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 ज्यांच्या जीवनामध्ये वासना आहे त्यांना फक्त स्पर्श व्हावा संतांचा सरसा स्पर्श व्हावा हा. थोडासा जर स्पर्श झाला लोखंड आणि परीस एकत्र आल्याच्या नंतर एका वर्षाने सोनं तयार होतं बरोबर आहे ना हा कासवीन आणि पिलं आता एकमेकाकडे पाहिलं की ते उद्या संध्याकाळी पोट भरलं म्हणतं बरोबर चुकी बरोबर बोलत चालला राहतो मी आपला काकडा करायचा अजून कासवी आणि पिलाने बघावं बघितल्याच्या नंतर त्याचं पोट भरावं ती पद्धत स्पर्श झाल्याच्या नंतर आपण सारिखे करती आपण सारिखे करती नाही सदशिष्याला आपलंस करतात आपण सारखी करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे वेळ लागत नाही महाराज आणि त्या संतांचं आलिंगन घडावं नुसता स्पर्श झाला आणि आलिंगन जर झालं तर होतं काय दिव्य झाली माझी काया माझी काया दिव्य झाली माझी काया दिव्य झाली आलिंगन घडी बघा फक्त आलिंगन घडी हा शब्द सुटला बरं का हा अजून पुढे भरपूर बाकी आहे पण एवढ्या अर्ध्या कांडाला जर आपला 2 तासाचा वेळ टेबल जातोय अजून किती राहिले 4 चरणाचा अभंग आहे मग 4 चरणातले चरण 8 मग एका उत्तरार्धाला 2 तास मग 4 ला किती लागेल 8 तास लागेल बसताना तुम्ही तोपर्यंत सगळेजण हा तुम्ही बसले तर मग मला काही अडचण नाही आलिंगन जर घडलं संतांचं तर त्या मोबदल्यात काय मिळते मोक्ष मोक्ष नाम हाती हा मला मध्ये मध्ये म्हणायचं सवय पुढचं सोडत असतो मग सोडत असतो ख्याल सम्राट स्वर सम्राट वेदांत सम्राट मृदंग सम्राट सुंदर असा सिस्टम आपल्या चॅनलचं नाव काय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चॅनल सुंदर असं आहे की घरी गोधडीत झोपलेला सुद्धा उद्या युट्यूबवर कीर्तन ऐकल्या हा सुंदर अशी व्यवस्था आहे तुमचं युट्यूब उत्तर वाढत जाऊ सदैव व्यक्त करतोय आणि आजचं माझं कीर्तन सौजन्याने घेतलेलं आहे कैलासवासी सौ सुरबाई तेजराव पाटील जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांचे असणारे सुपुत्र श्री तेजराव बंडू जाधव माजी सैनिक यांनी घेतलेलं आहे उत्तर तुमचा हा सप्ताह 42 संख्येची 50 हो माझं गणित कच्चं आहे जरा 42 आणि 40 50 अरे 42 किती 50 हा शाबास 8 50 हा 50 झाल्यानंतर त्याला कोणता उत्सव म्हणतात सुवर्ण का रौप्य सुवर्ण आणि नंतर पुढे 75 झाल्यावर लगेच कसं 100 करतात राहत नाही राहणार आहे तुम्ही आपण सोबत राहणार आहे हा उत्तर तो वाढदिवस त्याची व्यक्त करतोय आणि सेवेला पूर्ण रमजानेश्वर माऊली